कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर हे खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। संजय कदमांनी शिवसेना उभाटामधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच अमोल कीर्तीकर हे शिवसैनिकांच्या भेटीला आले आहेत। खेडमधील दौऱ्यानंतर ते आता दापोलीच्या दौऱ्यावर आहेत। दापोलीमध्ये त्यांचा झंझावाती दौरा सुरू आहे। मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिकांकडून त्यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। ज्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभाटा पक्षाचा आमदार दापोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून जाईल, त्याच वेळी हे मिशन थांबेल असे कीर्तीकर यांनी जाहीर करताच उपस्थित शिवसैनिकांनी हात उंचावून कीर्तीकरांना स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला आहे। शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आमदार या ठिकाणी दापोली विधानसभेवरती आपला झेंडा फडकेल, तेव्हा आपलं मिशन थांबेल, तेव्हा आपलं मिशन थांबेल। ह्याच्यामध्ये अनेक चेहरे आहेत, ते तरुणही आहेत, अनेक चेहरे आहेत जे वयाने मोठे झालेले आहेत। तरी या तरुणाईला जर का ज्येष्ठांची साथ लाभली आणि या ज्येष्ठांच्या अनुभवाला जर का तरुणाईची जर का जिगर लागली तर मला असं वाटतं या दापोली विधानसभेमध्ये आपल्याला कोणीही थांबू शकत नाही, कोणीही थांबू शकत नाही। आज खेड म्हटल्यानंतर एका पर्टिक्युलर माणसाचं, एका व्यक्तिमत्वाचं नाव यायचं त्या, आणि आम्हालाही तसंच वाटायचं। पण आज खेडमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खेड शहरामध्ये आणि खेड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण होतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही लोकांनी आपल्या मतं मांडली, मला असं वाटतं खेड हे कोणाचं नाही, खेड हे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच आहे आणि हा दापोली मतदारसंघ सुद्धा त्यांचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे।